नमस्कार, मी अक्षता काणूरकर शिंदे। खरं तर आज मी भाटनगरमध्ये आलेली आहे। आपल्या सर्वांना माहीत आहे की विधानसभेची रणधुमाळी सुरू आहे आणि या विधानसभा निवडणुकीसाठी अनेक चेहरे इच्छुक आहेत। तर आज आपण भाटनगरमध्ये लोकांच्या प्रतिक्रिया थेट महाई न्यूजच्या माध्यमातून आपण कौल विधानसभेचा थेट कनेक्ट पब्लिकच्या या माध्यमातून लोकांना नागरिकांच्या इथे काय समस्या आहे आणि त्यांना 2024च्या विधानसभेमध्ये आमदार म्हणून कोणाला बघायचं आहे आणि अशा अनेक काही बातचीत आपण नागरिकांशी करणार आहोत। तर या ठिकाणी जे नागरिक असतील त्यांना आपण थेट त्यांच्याशी संपर्क साधूयात, त्यांच्याशी बातचीत करूयात। तर या ठिकाणी भरपूर लोक दिसत आहेत। रस्ता एक बाबा, नाव काय तुमचं? विकास प्रभाकर भाट। कसा आहे पिंपरी मधील येथील आमदार कोण आहेत? आमदार लोकप्रिय आमदार अण्णासाहेब बनसोडे। अच्छा, तुम्हाला येथील अण्णासाहेब जे काही बनसोडे आहेत, तर अण्णा बनसोडेंनी येथील जनतेसाठी नागरिकांसाठी काही कामं केलेली आहे? काय कामं केलेली आहेत? खूप चांगले कामं केले। भाटनगरच्या बिल्डिंगमध्ये त्यांनी जिने वगैरे बनवून दिले, आम्हाला चांगल्या सोय केल्या त्यांनी। आता पूरग्रस्तांना पण चांगली सोय केली त्यांनी। दुसरी गोष्ट, त्यांनी गट्टू वगैरे बसवून दिले। गट्टू कुठे गट्टू बसवले? मागं गट्टू वगैरे बसवून दिले। भाटनगरचं जे समाज मंदिर हॉल आहे तिथं लाईटिंग वगैरे, फॅन वगैरे बसवून दिले। अजून काय कामं केलेली आहेत भाटनगरमध्ये? आतमध्ये अजून त्यांनी कामं चांगली केली की लोकांना जे लाडकी बहीण आहे त्याचे फॉर्म वगैरे भरून दिले त्यांनी। आणि आमच्या इथं मेट्रो आली त्यामुळे मेट्रो त्याच्याने जास्त इस्पोत आम्हाला भेटला आहे चांगलं। मेट्रोच्या माध्यमातून भाटनगरमध्ये लोकांना जास्तीत जास्त लाभ मिळतो। परवडते मेट्रो? खूप चांगली एकदम चांगल्या पद्धतीने खूप परवडते आम्हाला। कुठल्या समस्या अजून की त्यांच्याकडून सुटल्या पाहिजे? 2024चे आमदार कोणाला बघायला आवडेल? अण्णा बनसोडे आम्हाला पाहिजे। अच्छा, मागच्या पंचवार्षिकमध्ये अण्णा बनसोडेंचं जे काही काम झालं त्याच्यावर तुम्ही खुश आहात का? एकदम चांगलं खुश आहे। आणि जे गरीब लोकांचे लग्न वगैरे असतात त्याला भाडे वगैरे पण ते देतात। अच्छा, म्हणजे तुमच्या येथील एरियामध्ये असं काही दिलेले आहेत का? हो, दिलेले। खूप लोकांना भाडे वगैरे दिले त्यांनी। गरजू असेल त्यानंतर लग्न लावून देतात साहेब। नळ, लाईट, पाणी कशी व्यवस्था आहे भाटनगर? चांगली। दर एक दिवस आड आम्हाला पाणी येतोय। पाण्याची कधी आम्हाला अडचणच नाही। दादा, तुमचं नाव काय? माझं नाव नरेंद्र तामशीकर आहे। सध्याच्या आमदारांच्या कामगिरीबद्दल तुम्ही खुश आहात का? खुश आहे, कारण की आज सध्याचा आमदार आहे ते अतिशय एकदम चांगल्या पद्धतीने काम करत आहे। आणि गेल्या कित्येक वर्षापासून आमदार आमच्या वार्डात येऊन सातत्याने येऊन इथं कामं बघत असतात। आणि काही काम छोटा मोठा असो असं त्याला वाटत नाही की आम्ही आमदार एक आम जनता असला तरी ते त्या हिशोबाने येऊन तो इथं थांबतो आणि लोकांना असं सामोरं जाऊन त्यांची काही समस्या असेल ते सोडवण्याचा प्रयत्न करतात। येथील जे नागरिक आहेत ते आमदारांच्या कामावर एकंदरीत खुश आहेत असं तुमचं म्हणणं आलं। 2024ची जी आता विधानसभेची निवडणूक होईल तर तुम्ही पक्ष बघून मतदान करणार की उमेदवार बघून? आम्ही उमेदवार बघून मतदान करणार आहे, कारण की उमेदवार हा खूप चांगला आहे आणि कित्येक वर्षापासून तो चांगल्या प्रमाणे काम करत आहे। तर आम्हाला काही म्हणजे प्रॉब्लेम नाही आहे आमदारापासून। आणि आमदार चांगला आहे हे सगळ्यांची भाट समाजातर्फे आम्ही गवाही देतो। आणि भाट समाजाची एकूण 4 बिल्डिंग आहे, त्या बिल्डिंगमध्ये ड्रेनेजचं काम, जेनेचं काम आणि लिकेज ते सुद्धा ते येऊन बघून गेले आणि ते पण कामं ते करत आहे आणि करणार आहे। अच्छा, जरासं इकडे या, थोडंसं ट्रॅफिक जाम होतंय। दादा, तुमचं नाव काय? माझं नाव सचिन तामशीकर। येथील स्थानिक आमदार कोण आहे? आता सध्या आदरणीय अण्णा बनसोडे आता आमदार आहे। आणि इच्छुक या ठिकाणी विधानसभेसाठी कोण इच्छुक उमेदवार आहे, काही माहिती आहे? आता सध्या तर आहे असे भरपूर उमेदवार आहेत। कोण आहेत? शिलवंताई धर आहे, चंद्रकांता सोनकांबळे आहे, गौतम चाबुकस्वार आहे, असे भरपूर उमेदवार आता सध्या इच्छुक आहेत। हो, तुम्हाला काय वाटतं या भाटनगरमध्ये अजून कुठल्या सुखसुविधा उपलब्ध होणं गरजेचं आहे?
येथील नागरिकांचे काही गैरसोयी होत आहेत का? आता सध्या भाटनगर वसाहतीमध्ये जे काही प्रॉब्लेम आहेत, जे टेरेस लिकेज आहे, ते आमदार साहेबांना आम्ही सांगितलेलं आहे. तर त्यांनी पण आश्वासन दिलेलं आहे की आम्ही ते टेरेसचं लिकेजचं काम करून देणार आहेत. मग अजून काय ड्रेनेज लाईन आहे ते पण करून देणार आहेत, असं आश्वासन आमदार साहेबांनी आम्हाला दिलेलं आहे. येथील महिला किंवा मुली असतील तर त्यांच्यासाठी त्यांनी काय काय कामं केलेली आहे, काही आठवतंय का? आता गोरगरीब महिलांसाठीच आमदार साहेबांनी खूप कामं केलेले आहेत. गोरगरिबांचे लग्न असायच्या वेळेस त्यांनी सातत्याने काम करून त्यांना ते भांड्यांचं सेट असतो ते प्रत्येक लग्नात दिलेलं आहे साहेबांनी ते. आणि काय कुणाचे काय अडीअडचणी असतील त्यांना एक साधा फोन केला तरी त्या अडचणी आमच्या दूर होतात त्यांच्या फोनवरून. आणि काय असेल मेजर प्रॉब्लेम असेल तरी ते स्वतः येऊन तिथे बघून ते काम ते पूर्ण करून घेतात. बरं, येथे अजून कुठल्या म्हणजे जे काय समजा भूमिपूजन असेल, कुठले कामं असेल, तर असं एक मोठं काम कोणतं केलेलं आहे? ड्रेनेज लाईन ह्या झाल्या, ह्या नागरिकांच्या मूलभूत सुविधा आहे, परंतु सुविधा त्यांनी उपलब्ध करून दिल्या, परंतु असं मोठे भूमिपूजन असेल किंवा काही नागरिकांची जी गैरसोय होती असं कुठलं काम केलेलं आहे? असे तर भरपूर काम आहे. मोठं काम म्हणजे आता आमच्या इथं हे समाज मंदिर आहे, त्यांच्या हस्ते त्यांचं ते भूमिपूजन पण झालं आणि त्यांच्या हस्ते उद्घाटनही त्यांच्या हस्ते झालेलं आहे. मंदिराची कमतरता होती ते बांधून घेतलेलं आहे आम्ही मंदिर पण. अजून भरपूर कामं केलेले आहेत साहेबांनी. साहेब इथे मागच्या पंचवार्षिकमध्ये कधी या ठिकाणी येऊन तुम्हाला भेट देऊन गेलेले आहेत का? दरवेळेस येतात. आता आमचे जे सार्वजनिक कार्यक्रम जे असतात, गणपती असो, नवरात्र असो किंवा दहीहंडी असो, ते येऊन दरवेळेस आम्हाला इथं येऊन भेट देऊन जातात. दरवेळेस येतात आता. आणि प्लस आमच्या मंडळाला सहकार्य पण करतात. ते असं नाही, मंडळाला सहकार्य पण करतात. येथे महिलांसाठी समजा लाडकी बहीण योजना वगैरे असेल तर तुमच्या घरात कोणी लाडकी बहीण योजनेचा काही लाभ घेतलाय का, मिळालाय का? हो, माझ्या मिसेसने फॉर्म भरला होता, त्यांनी लाभ घेतला आहे. आणि आमदार साहेबांच्या नेतृत्वाखाली त्यांनी आमचे फॉर्म भरून घेतले होते, तर त्यांचा लाभ आम्हाला भेटलेला. अच्छा, म्हणजे एकंदरीत तुम्ही आमदारांच्या कामावर खुश आहात? हो, खुश आहेत आमच्या. आणि पुढच्या वेळेस पण तेच आमदार आम्हाला पाहिजे अशी आमची इच्छा आहे. मनापासून इच्छा आहे की पुढच्या वेळेस आम्हाला तेच आमदार पाहिजे. बरं, अण्णा बनसोडेंना तुम्ही 10 पैकी किती मार्क्स द्याल? 10 पैकी आम्ही 10 मार्क देऊ त्यांना. 10 पैकी 10? 10 पैकी 10. 2024चा आमदार तुम्हाला नवीन चेहरा नको? अण्णा बनसोडेच पाहिजे. अण्णा बनसोडेच, कारण की ते उभे जे आहेत अण्णा बनसोडे सध्या, त्यांना गोरगरिबांची काय अवस्था आहे त्यांना ते चांगल्या तऱ्हेने माहिती आहे. म्हणून तेच आम्हाला आमदार आता सध्याच्या घडीला पाहिजे. बरं, इथे आरोग्याच्या दृष्टीने हॉस्पिटल वगैरे यांची कशी सोय आहे? हॉस्पिटलची सोय त्यांनी केली आहे का? हॉस्पिटल आहे इथं, शासकीय हॉस्पिटल आहेत, माता रमाबाई आंबेडकर हॉस्पिटल आहे, ते तर चांगल्या पद्धतीने त्यांचं आहे तिथे. म्हणजे नागरिकांच्या सुविधा किंवा जे काही त्यांना हवंय त्या गोष्टी तिथे त्यांना भेटतात. म्हणजे त्याच्यामध्ये अण्णा बनसोडेंचं काम काय केलं त्यांनी? आता काय त्यांच्या अंदर जे शासकीय कामं असतील ते त्यांच्या नेतृत्वात होतात. त्यांना आज आम्हाला काय असं प्रॉब्लेम वाटलं, आम्ही साहेबांना फोन केला तर साहेब ते आमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करून देतात. तुम्हाला इथं कोणता मुद्दा सर्वोत्तम म्हणजे महत्त्वाचा वाटतो की त्या मुद्द्यावर काम केलं पाहिजे? आता सध्या आमचा मुद्दा जो आहे, आमच्या ते वसाहती बिल्डिंग आहे या थोड्या रिडेव्हलपमेंट साहेबांनी करून देण्याचं आश्वासन दिलेलं आहे आम्हाला. किती दिवसापूर्वी गेले होते तुम्ही साहेबांकडे? आता हे जस्ट आम्ही एक 15-20 म्हणजे आता गणपतीच्या वेळेसच आम्ही गेलतो साहेबांच्याकडे. त्यांनी सांगितलेलं आहे इलेक्शन नंतर की आम्ही रिडेव्हलपमेंटचं तुमचं काम करून देऊ असं आश्वासन साहेबांनी आम्हाला दिलेलं. अच्छा, बरं. काय दादा? माझं नाही का तिकडे मारते लेडीज कशी घ्या ते सांगतील. अण्णा बनसोडेंच्या कामाबद्दल तुम्ही समाधानी आहात का? हो, आम्हाला तेच पाहिजे. तेच पाहिजे. तेच का पाहिजे? दुसरा चेहरा का नको? नाही ओळखत. आमचे सगळे काम त्यांच्याकडनं होते, तर नवीनच्या मागे आमच्यासाठी अर्धरात्री थांबतोय. अच्छा, आमच्यासाठी आमचे बेरिंगचे चिने वगैरे बनवून दिले. पोरींचे लग्न आमचे समाजच्या हॉलमध्ये गट वगैरे बसून दिले.
गोरगरिबांसाठी लय खूप छान आहे ते आमदार. अच्छा, आम्हाला त्याचे आमदार पाहिजे. बरं. येथे महिलांसाठी काय काय कामं केली त्यांनी? इथं सगळं काय काम केलं त्यांनी. जे आम्ही आमचे जे आहे इच्छा ते घेऊन गेले की ते पूर्ण करते. हा लाडके ते सगळे पैसे नाव घ्यायचं नाही. सगळे आडी अडचण आमची त्यांनी भागवते. सगळे भागवतात. हा. काय 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 आतापर्यंत? दवाखाना म्हणा हा. किंवा सगळं उत्सव काय. आता समजा आमचा काय चालू आहे आडी अडचण. आता मला समजा माझा नवरा आतू आहे ना, अपंग आहे, तिथं गेलं तर ते मदत करतो. असं म्हणजे सगळ्या आमचं त्यांच्याकडनं भागता आम्हाला नवीन चेहरा बघायचा. तुम्हाला काय वाटतं आजी? आम्हाला हाच आमदार पाहिजे. आमच्यासाठी चांगलं आहे. आणि विधवा बाईंची पेन्सिल वगैरे आम्हाला चालू केलेली आहे. त्यांनी चालू केली? हो, लाडक्या बहिणीचे पैसे आम्हाला येतात. आम्हाला लय बरं वाटतं हे आमदार. आमच्यासाठी लय 500 रुपये भारी देऊन फॉर्म भरले तर आमचे 500 खाऊन गेले. कुणी कामं नाही केलं. पण अण्णा बनसोडे कामं केले. आमच्या मुलीला संसार वगैरे लग्नाचा ते देतो. खर्च करताना संसार देतात ना, दिवा भांडे भांडे वगैरे. सगळे 5-5 असे भांडे बिंडे पुरा संसार देते. झालं. काय तुमचं काय म्हणणं आहे? हा? हेच आमदार पाहिजे. काय हेच आमदार पाहिजे? तो आमदारांनी काय केलं तुमच्यासाठी? सगळं काय करायला लागला. जिने बिने बनवले, हा. पायऱ्या आमच्या केल्या, हा. परत लाडकी बहिणीचे पैसे चालू केले गोरगरिबासाठी. आमच्यासाठी पण आम्हाला तेच पाहिजे. करोनामध्ये ऍडमिट होते, ट्रीटमेंट चांगला दिला, ठेवले चांगले तुमच्यासाठी. मग तुम्ही आमदार उमेदवाराचा चेहरा बघून मतदान करणार का पक्ष बघून? नाही, अण्णा बनसोडे. अण्णा बनसोडे. ताई काय सांगाल? आता गोरगरिबांच्या लेकरांच्या लग्नासाठी ते भांडे चालू केले, भांडे द्यायला लागले, त्यांना पैशाची मदत करायला लागले. ते म्हणजे लय खूप चांगलं करायला लागले. हां आणि आम्हाला तर त्याच्या आमदार पाहिजे. हां. आता आमची बिल्डिंग मध्ये ते लय सोय करून दिली आम्हाला, जिने वगैरे बसवून दिले. आणि लय खूप छान. अण्णा बनसोडेंनी अजून या व्यतिरिक्त महिलांसाठी काय काय कामं केली आहेत? आता लाडकी बहिणीची योजना चालू केली. पैसे आलेत अकाउंटला? आले. किती आले? 3000 आले. 3000. अजून काय वाटतं 2024चे आमदार तुम्हाला? अण्णा बनसोडे पाहिजे. अण्णा बनसोडे. काय म्हणणे मावशी? हेच अण्णा बनसोडे आम्हाला आमदार पाहिजे. आमच्यासाठी खूप ते मदतीला थांबतंय आणि अर्ध्या रात्री मदतीला थांबतंय. कारण की आमचं समाज हॉल वगैरे सगळं त्यांनी बनवून दिलंय, जिने वगैरे बनवून दिलंय. आणि काय पण मदत मागायला गेले तर ते थांबतंय आमच्यासाठी. अच्छा. तुमचा समाज कोणता? भाट समाज. भाट समाज. म्हणजे एकंदरीत आमदारांचा भाट समाजासाठी काम उल्लेखनीय आहे. हां. म्हणजे अर्धा रात्री आमच्यासाठी आम्ही काय पण मदतीला गेले तर आमच्यासाठी ते थांबतंय मदतीसाठी मदत करतायत ते. काय पण मदत असेल ते. इथल्या मुलं म्हणजे आई असं ज्या महिला आहेत त्या सुरक्षित आहेत का? सुरक्षित. सगळ्यांना लाडकी बहिणीचे पैसे भेटले ते अजून लय सुरक्षित झाले. काय आजीबाई काय बोलायचे आता बोलला एवढे आणि आम्ही काय बोलावं? काय? आमच्या बिल्डिंगची हालत बघा. आमचे ते सगळे घर दाबले, ते झाडं उगवले, सगळं ते काढून देत नाही, काय नाही. बिल्डिंग सुधारणा करत नाही. अण्णा बनसोडे. मग ते केल्या पाहिजे. ते तसंच करते सगळे. खाली हा म्हणते, नंतर काय काम करत. म्हणजे अण्णा बनसोडे एकंदरीत बिल्डिंगचं काम करत नाही. बसून दिल्या होत्या. हां. ते काम त्याचं चांगलं होतं. तिथे काही लोक येते तसंच जाते, बोलते, काम नाही करीत. कामं नाही करत. आमदाराच्या कामावर खुश आहात का? खुश आहे. कुणी बी आले तर आमचे काम आम्हाला करून पाहिजे, बाकी काय नाही. हां. तुम्ही आमदारांच्या कामावर खुश आहात का? तुम्ही आत्ता म्हणालात की बिल्डिंगची कामं केली नाहीत किंवा काय, खुश आहात का? खुश आहे. बरं. अजून काय काय मदत केली तुम्हाला? काय केली आहे ते लाडक्या बहिणीचे तेवढे 3000 रुपये दिले. अजून काय केली? काय पोरातनी कामाला लावले का काय लावले? नाही लावलं. इकडं तिकडं फिरायला लागले. आपापल्या घरा भरते, जे खरं आहे ते सांगायचे. काय का नाही, जे निवडून येते ते आपल्या घरा भरते. जे मागं फिरणारे ते काय घेते, पैसे खाते, उडवते आणि झालं. गोरी बहिणा मारावं. अजिबात सगळ्यांचं तेच आहे. एकच नेता नाही, जे नेते ते तसंच आहे. नंतर कोण दाद घेत नाही कोणाची. बरोबर. सही मागायला गेले की दार लावते.
बाहेर गेले, इकडे गेले, तिकडे गेले. कुणी दारं लावली? दारं कुणी लावली? सगळेच करतेत नाही ते निवडून आलेले. आता कुणाचं नाव घ्यावं? सगळेच. तुम्ही सही आणायला गेले आणि दरवाजा बंद केलाय असं कोणत्या नेत्यांनी केलं? सगळेच करतेत. आता नाव घेऊन कुणाचं सांगायचं? तुम्हाला काय वाटते? आमदार कोणाला बघायचं? वाटायचं पोरा लेकरा जे मुकार फिरते त्याला काम धंदा लावायला पाहिजे. बिल्डिंगची सुधारणा व्हायला पाहिजे. आणि जेव्हा का आम्हाला त्यांच्या मदतीला गेले तर आम्हाला मदत करायला पाहिजे. ओके. दुसरं काय नाही. काय ताई नाव काय तुमचं? मी नाही बोलत आहे. का नाही. का बरं? ताई नाव काय? काय वाटत इथला आमदार कोण आहे? आमदार कोण आहे इथले? आमदार कोण आहे? काय सर नाव काय तुमचं? राहुल जाधव. काय वाटतं येथील आमदार कोण आहेत? मी इकडे राहत नाही. अच्छा, माहित नाही, इथे नवीन आहे. बरं. एकंदरीत आपण भरपूर जेंट्स आणि महिलांच्या प्रतिक्रिया ऐकलेल्या आहेत. तर आपण या ठिकाणी अण्णा बनसोडेंच्या माध्यमातून त्यांच्या भाट समाजासाठी अनेक चांगली कामं केलेली आहे असा पॉझिटिव्ह रिस्पॉन्स या ठिकाणी आलेला आहे. परंतु काहींचं म्हणणं असं देखील आलं, आपण जर मागे ज्या प्रतिक्रिया बघितल्या लाईव्हच्या माध्यमातून, महाई न्यूजच्या माध्यमातून, तर निवडून आल्यानंतर ते स्वतःची घरं बघतात, बाकीचे मतदानापुरते येतात, अशा पद्धतीने देखील काही प्रतिक्रिया आलेल्या आहेत. तर तुमच्या काय प्रतिक्रिया आहे ह्या तुम्ही कमेंटद्वारे महाई न्यूजच्या माध्यमातून तुमच्या प्रतिक्रिया नोंदवा. अशी काय बोलायचंय? तर आता आपण भाटनगरमध्ये होतो. येथील स्थानिक नागरिकांच्या, भाट समाजाच्या प्रतिक्रिया या ठिकाणी पाहिलेल्या आहेत. भेटूयात आपण नेक्स्ट लोकेशन, नेक्स्ट नागरिकांच्या प्रतिक्रिया.